ओबीसी समाज हा आंधळा समाज आहे, काही अपवाद वगळून. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ओबीसी समाजाने समजून घेतलेच नाही, म्हणून त्यांची पिळवणूक झालेली आहे. 1946 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमामधून मनूच्या चातुर्वर्ण व्यवस्थेतील चौथ्या व सर्वात खालच्या वर्णाचा अर्थात शूद्रांचाच म्हणजेच ओबीसींचा इतिहास त्यांनी प्रथमच उजेडात आणला. शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून पूर्ण केला होता आणि संविधानाच्या कामाला त्यांनी हात घातला होता. शूद्र समाजाच्या संदर्भात संशोधन करून त्यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिले आणि हे स्वतंत्र पुस्तक लिहिले असल्याने शूद्रांचा प्रश्न बाबासाहेबांना अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संविधानामध्ये आवश्यक त्या तरतुदी करता येऊ शकतील असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता. संविधान लिहित असताना ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा त्यांना समोर आला, जेव्हा आरक्षणाचा मुद्दा समोर आला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ओबीसी समाजाचा विचार केला. ओबीसी समाजासाठी 340वे कलम, अनुसूचित जातीसाठी 341वे कलम, अनुसूचित जमातीसाठी 342वे कलम त्यांनी तयार केले आणि ही सर्व कलमे घटना समितीमध्ये सविस्तर स्पष्टीकरण देऊन मंजूर करून घेतली. यापैकी अनुसूचित जातीच्या 341व्या व अनुसूचित जमातीच्या 342व्या कलमाला फारसा विरोध झाला नाही, परंतु ओबीसी साठी तयार केलेल्या 340व्या कलमसाठी प्रचंड असा विरोध त्यावेळी झाला. ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र कलम तयार केले आहे हे कळताच पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे त्यावेळेचे जवळजवळ सर्वच नेते नाराज झाले होते. कोण हे ओबीसी असे वल्लभभाई पटेल स्वतः ओबीसी असूनही त्यांनी तुमसटपणे हे वाक्य बोलले होते. त्यांनी बाबासाहेबांना विचारले, घटना समिती आणि संसदेतील उच्चवर्णीय सदस्यांनीच या कलमांविरुद्ध आवाज उठविला, परंतु या विरोधाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षण व अफाट माहितीच्या बळावर भीक घातली नाही. त्यांनी ओबीसी कोण आहेत आणि ते मागास का आहेत, ते मागास का राहिले हे सर्वांना पटवून दिले आणि ओबीसी साठी 340व्या कलमाची तरतूद मंजूर केली. अर्थात घटनेत कलम घातले असले तरी या कलमाला असलेला उच्च वर्णीयांचा विरोध मावळला नाही तो नाहीच. घटनेतील या कलमानुसार देशात ओबीसी साठी नक्की किती व कोणत्या आहेत हे तपशीलवार शोधून काढणे आणि त्याच्या मागासलेपणाचे कारण तपासून त्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी शिफारसी करणे यासाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. त्यानंतर लगेचच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती.